भारताची फॉरेन पॉलिसी ही पूर्णतः फेल ठरलेली आहे। पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटं पाडण्यामध्ये भारतला पूर्णतः अपयश आलेलं आहे। कारण पाकिस्तानला नुकतंच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद मिळालेलं आहे। पाकिस्तानला दहशतवाद विरोधी समितीचं उपाध्यक्षपद मिळालेलं आहे। म्हणजे जो देश दहशतवादाला खुलं समर्थन करतो, पाठिंबा देतो, त्या देशाला दहशतवाद विरोधी समितीचा उपाध्यक्षपद मिळणं ही खूपच लज्जास्पद गोष्ट आहे, हास्यास्पद गोष्ट आहे। तसेच IMFने इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने पाकिस्तानला 1.34 अब्ज डॉलरचं कर्ज दिलेलं आहे। ही पण खूप भारतासाठी चिंताजनक बाब आहे। दुसरा मुद्दा असा आहे की भारताने नेहमी अशी काळजी घेतलेली आहे, प्रयत्न केलेला आहे, जो काश्मीर मुद्दा आहे पाकिस्तान आणि भारत या दोन देशादरम्यानच राहावा, सीमित राहावा। पण पाकिस्तानने यावेळी सुद्धा काश्मीर मुद्द्याचं आंतरराष्ट्रीयकरण केलं। जेव्हा भारताने लष्करी कारवाई सुरू केली पहलगाम हल्ल्यानंतर, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प उर्फ तात्या यांनी मध्यस्थी करून सीज फायर केली। म्हणजे काश्मीर मुद्द्याचं इथे सुद्धा आंतरराष्ट्रीयकरण केलं आणि इथे भारताला अपयश आलं। जेव्हा पाकिस्तानने पहलगाम हल्ला घडवून आणला दहशतवाद्यांमार्फत, तेव्हा पाकिस्तानला कोणत्याही देशाने विरोध केला नाही। इव्हन अमेरिकेने पाकिस्तानला आतंकवाद विरोधी भागीदार म्हणून गौरव केला। जेव्हा भारताने पहलगाम हल्ल्याविरोधात ऑपरेशन सिंदूर जेव्हा राबवलं, तेव्हा त्याला अनेक देशांनी चिंता व्यक्त केली। म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा नाही हे इथे दिसून येत आहे।